हरे सज्जन हो, आज आपणाला जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर विवरण ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका. परमार्थाची अत्युच्च अवस्था काय असते आणि ते क्रमाक्रमाने प्राप्त झाल्यानंतर तो जो अनुभव आहे त्याला अनुभूती असं म्हणतात. तर ती अनुभूती महाराज या अभंगामध्ये मांडतात. त्यालाच जीवन मुक्ती असं म्हणतात. जिवंत असतानाच मुक्त होणे हाच खरा चतुर्थ पुरुषार्थ आहे आणि तो या अभंगामध्ये मांडलेला आहे. ऐका अभंग. अनु रेणु या थोकडा, अनु रेणु या थोकडा, तो का आकाशा एवढा, अनु रेणु या थोकडा. अनोरणीयान महतो महीयान अशी एक श्रुती आहे. लहानात लहान आणि महानात महान अशी जी स्थिती आहे, म्हणजे अतिसूक्ष्म आणि अतिव्यापक मोठं असं फक्त एकच ब्रह्म असू शकतं. आणि ते ब्रह्मरूप होणं, ती अवस्था प्राप्त करणं हा चतुर्थ पुरुषार्थ आहे. आणि तोच या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं की अनुरेणुया, अनुरेणुया थोकडा, म्हणजे अणु आणि परम अणु असा अलीकडचा शब्द आहे. अणुपेक्षाही अति लहान, त्याच्याही थोकडा म्हणजे त्याच्यापेक्षा लहान. आणि मोठा किती? तो का आकाशा एवढा, आकाशा एवढा. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे जे आकाश तत्व आहे ना, हे सगळ्यात व्यापक आहे आणि मोठं आहे. तर तेवढा मी आहे. दुसरं चरण. गिळोनी सांडेले कलेवर, अशी अवस्था एकदा व्यापक मोठी झाली की मग ती अवस्था शरीरात मावत नाही एवढीशा पंचमहाभूतांच्या. तर ते कलेवर म्हणजे शरीर सोडून लांब व्यापक झालेली असते, म्हणून सांडिले कलेवर. भवभ्रमाचा आकार, आणि ज्ञान तर माझं बौद्धिक इतकं व्यापक झालं की भ्रम भवती ती भव म्हणजे उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. भव भूभवती होणे असणे असा तो संस्कृतचा धातू आहे. म्हणजे जे उत्पन्न होतं ना असतं त्याला संसार म्हणतात, भव म्हणतात. आणि भव याचा अर्थ आहे दुसरा समुद्र. तो एक भ्रम आहे. जसं रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर असा एक महाराजांचा अभंग आहे. तर तो जो भवभ्रम आहे, तर त्याचा जो आकार आहे, नाम आकार आहे, हे सगळं नाहीसं झालं. भवभ्रमाचा आकार. तिसरं चरण महाराज म्हणतात सांडलेले त्रिपुटी. आणखीन काय झालं ज्ञानामुळे? तर त्रिपुटी नाहीशी झाली. त्रिपुटी म्हणजे 3 पुटं ज्याला असतात ना, ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान, किंवा ध्येय ध्याता आणि ध्यान. ही जी त्रिपुटी आहे ती 3 पुटं गेली आणि एकमेव अद्वितीय ब्रह्मरूप मी झालो. देप उजळला घटे, घट म्हणजे हा शरीररूपी घट, त्याच्यामध्ये दीप प्रज्वलित झाला. कोणता दीप? ज्ञानदीप. आणि ज्ञानदीपामुळे जे ब्रह्म जे आहे त्याचं ज्ञान झालं आणि मग तो व्यापक झालो मी, असं तुकोबाराम म्हणतात. चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो का म्हणे आता, हे आता पूर्ण परिपक्व अवस्था झाली, परमार्थाचा अखेर कळस झाला. आणि मग आता काय करायचं उरलेल्या आयुष्यामध्ये? उरलो उपकारा पुरता, गिळोनी सांडेले कलेवर. आता उपकारापुरता मी उरलो. आता राहिलेलं आयुष्य मी उपकार लोकावर करणार, लोकाला ज्ञान सांगणार, अशी अवस्था प्राप्त करण्याचा रस्ता सांगणार. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असो, ते जगाला देणार. अशा प्रकारचा अभंग आहे. म्हणजे जीवनामध्ये 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि अभंगात एका असं म्हटलं आहे की धन्य तुकोबा समर्थ जेणे केले हे पुरुषार्थ. 4ही पुरुषार्थ तुकोबरायांनी
प्राप्त केले असं एका अभंगामध्ये रामेश्वर शास्त्रींनी म्हटलेलं आहे. ही अवस्था प्राप्त झाल्यावर रज्जो सर्पाकार भासी येले जगदंबर, हे सगळं जगत जे अंबर आहे, जगताचं जे वस्त्र आहे, हे रज्जू सर्पाकार म्हणजे रज्जूवर सर्प नाहीच आहे, त्रिकालिक अत्यंत अभाव आहे, तसं हे जगत ब्रह्मावर नाही, आपल्या अवस्थेवर नाही असं भास होतो आणि नाहीसं होतं तो भ्रम, अशी अवस्था प्राप्त होते. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर रज्जू सर्पाप्रमाणे जगत भासतं. हे विश्वची माझे घर आयशी मतिजयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणाचे जहाला. ज्ञानेश्वर माऊली म्हणते की किती व्यापक मनुष्य बनतो, तर हे विश्वच माझं घर आहे असं त्याला वाटतं, म्हणजे एवढा तो व्यापक बनतो ज्ञानामुळे. आयशी मतिजयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची जहाला. चराचर विश्वात अशी अवस्था व्यापक बनते. हे आपलं मूळ स्वरूप जे आहे ना, ते ज्ञानाने इतकं व्यापक बनतं. नाही ते आहेच, पण अज्ञानामुळे आवृत्त झाल्यामुळे आपण संकोचित होतो. संकोचो निकारे झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे, असे तुकोबराय झाले. कै ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. ही दशा प्राप्त होण्यासाठी तुकाराम महाराजांनी अगोदर प्रयत्न केले. ती दशा कधी पांडुरंगा प्राप्त होईल, आणि ते एकदाची प्राप्त झाली. आणि मग त्यांना नरनाळी बाळी अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा, ह्या पहिल्या विनंत्या सफळ झाल्या आणि तुकोबराय जीवन मुक्त झाले, आनंदमय झाले, मंगलमय झाले. अशी अवस्था प्रत्येकांना प्राप्त व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करूया आणि आपला हा व्हिडिओ समाप्त करूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.